हाय, आज आम्ही आलोय मॅगडीला. तर प्रिन्स दुपारपासून बर्गर खायचा बोलत होता. तर फायनली आम्ही मग कोण बोललं मला मी किती खोटं बोलतो. मला नाही आठवत नाही त्याला, जाऊ दे. मग चल आपण घरी जाऊयात, त्याला आठवत नाहीये. आणि येता येता एक खूप मोठा स्कॅम झाला. कुणाल आणि प्रतीक्षा इतके भारी भांडत होते, म्हणजे लिटरली आमच्या घरापासून 1 किलोमीटर आहे. तिथून इथे यायला आम्हाला 9:20 तरी 9:45 वाजून गेले. 10 वाजले ते, पूर्णपणे 10 वाजले ते. म्हणजे 2 पाऊल चालायचे दोघं भांडायचे, 2 पाऊल चालायचे दोघं भांडायचे. आता बघूयात काय ऑर्डर घेतोय. मी तर छान खाणारी बर्गर. प्रिन्सला काहीच घेणार नाहीये, कारण प्रिन्सला लक्षात येत नाही त्याला बर्गर खायचा होता, त्याच्यामुळे आपण त्याला बर्गर नको घ्यायला. आणि गाईस, तुम्ही पण या बर्गर खायला, आम्ही तर खाणारच आहोत. कुणालने सगळ्यांसाठी जाऊन ऑर्डर दिली, पण त्याने स्वतःला काहीच मागवलं नव्हतं, काहीच ऑर्डर दिली नव्हती. आणि ऑर्डर आल्यावर तर प्रिन्स किती खुश झाला होता, पण कुणाल मात्र फुगून बसला होता. त्याच्यासाठी खूप छान रिझन होतं, ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर आम्ही आलो होतो बर्गर खायला, आणि मला माहीत नव्हतं प्रतीक्षाचं, कारण मी ह्याला फोन करून सुद्धा विचारलं होतं की तुझं आणि प्रतीक्षाचं काय डिस्कस झालं, पण तिने मला खरंच सांगितलं नाही. आणि खूप क्यूट असं मदर्स डेज, म्हणजे मी त्यांची मोठी बहीण आहे प्रतीक्षा आणि नेहाची, तर खूप क्यूट असं माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे गिफ्ट घेऊन आली. आणि सरप्राईजच आहे माझ्यासाठी. मला खरंच माहीत नव्हतं नेहा येणारी किंवा प्रतीक्षाने आणि नेहाने मिळून एवढं छान केक पण आणलाय, खूप क्यूट असा केक पण आणलाय. मला माहीत नाही, पण आता सेलिब्रेशन करणार आहे. तर मला आई नाही आहे आणि वडील नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आज मदर डे आहे, तर माझ्यासाठी आईचं प्रेम तर कोणी दुसरं करू शकत नाही. पण आणि आईचं प्रेम मला माहीत पण नाही काय असतं ते, पण जे काही म्हणजे जेवढं काही आईचं प्रेम माहिती आहे, म्हणजे ह्यांच्याकडनंच माहिती आहे मला. तर आधी हिचं सांगते, ही माझी बहीण आहे. 10वीपर्यंत हिला मी हिने मला खूप जास्त सांभाळले, आणि मला एवढा त्रास दिलाय ना, खरंच एखादी आई सांभाळते ना असं हिने मला सांभाळलंय, किंवा आम्हाला दोघींना पण. आणि 10वीपर्यंत एवढा भयंकर त्रास मी तिला दिलाय ना, सांगू पण शकत नाही. एवढा हट्ट करायची ना, म्हणजे मी माझ्यापेक्षा छोटी होती पण, आणि मी म्हटली तरी पण मी एवढा त्रास दिला आणि एवढा हट्ट करायची ना, तर ती पूर्ण करायची बरं. म्हणजे खरंच एवढा 10वीपर्यंतच बरं का. आणि आयुष्यात त्याच्यानंतर जी व्यक्ती आली ती म्हणजे ही माझी आहो. तर त्यांना मी हिच्या नंतर, म्हणजे हिला नंतर थोडा त्रास कमी दिला बरं का, पण ह्यांना मी एवढा त्रास द्यायला लागले की माझे म्हणजे मला नाही माहिती, आई असती तर तिने माझ्यावर कसं प्रेम केलं असतं. पण ह्या 2 व्यक्ती अशा आहेत ना की मला माहिती आहे, जर माझी आई असती तर तिने असंच प्रेम केलं असतं. तर माझ्याकडनं मला माहीत नव्हतं आज मदर डे, पण जे काल मी स्टेटस बघितलं ना बऱ्याच जणांचे इन्स्टाला आलं होतं की आता मदर डे आहे. तर त्यावेळी मी असंच ठरवलं की मी कधीच काही करू शकले नाही, कारण माझ्याकडे कधीच पैसे नव्हते. पण यावर्षी ठीक आहे, आज पण मला मोठं सेलिब्रेशन नाही करता आलं, कारण खरंच मला माहीत नव्हतं आजच मदर डे. पण मला जेव्हा माहीत झालं 5-6 वाजता, तर आमचं खूप जास्त, मला आज प्रमोशन शूट होते, खूप काही काम होते, दोघं पण माझ्यासोबतच होते. तर अचानक मला कळालं की आहे आज मदर डे, म्हटलं आज सेलिब्रेट करूया. तर माझ्या दीदीसाठी आणि माझ्या आहोंसाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. तर मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला. हे माझ्या दीदीसाठी आणि हे माझ्या आहोंसाठी. नेक्स्ट मदर डेला नक्कीच मी काहीतरी छान करेल, किंवा मी आणि नेहा नक्कीच काहीतरी छान करेल. पण तोपर्यंत माझ्या या 2 मम्मींना खरंच मला आईमध्ये जीव लावला, हिने पण आणि ह्यांनी पण. आयुष्यात मला आईची कमी या दोघांनी तरी कधीच कमी नाही पडू दिलं. आणि आईची माया तुला रडायचं प्रेस दाखवलं कसं रडते बघ ना. तर आईचं प्रेम काय असतं हे मला ह्या दोघांनी सांगितलंय, दाखवलंय. तर माझं खरंच कोणावरच खरं प्रेम नाही, पण ह्या 2 व्यक्ती अशा आहेत, ह्या 2 व्यक्ती आणि ही, की माझ्या आयुष्यात मला काहीच नसलं, 2 पैसे कमी असले तरी चालतील, पण ह्या 2 व्यक्ती मला शेवटपर्यंत हव्यात. थोडं मी खूप त्रास देते ह्या दोघांना, मी कोणालाच त्रास देत नाही, पण ह्या दोघांना खूप त्रास देते. आणि मला माहिती आहे मी खरंच खूप त्रास देते, पण तुम्हाला पण माहिती आहे ना, आपण आपल्या आईलाच जास्त त्रास देतो ना. तर हॅपी मदर्स डे. सॉरी, माझ्या
मी ना माझ्या गोष्टी न रडता बोलू शकत नाही आणि हा दिवस माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे. कसं वाटतं तुम्हाला माझं सेलिब्रेशन? केक काढते आता जाऊया. बाबू नाही ना खायचं तू, तुला केक देते. प्रतीक्षा जे काय माझ्याबद्दल बोलत होती ते सगळं ऐकून मला खूप रडायला आलं. मी थोडीशी इमोशनल झाली आणि ते सगळं बघून प्रिन्स पण खूप रडायला लागला. त्यानंतर त्याने मला छान गिफ्ट पण दिलं आणि खूप इमोशनल झालेला. तो खूप रडत होता. माहीत नाही त्याला माझ्या डोळ्यात कधीही पाणी आलं ना तर तो खूप रडतो आणि आजही तसंच तो मदर्स डेसाठी म्हणा किंवा मी रडत होते म्हणून म्हणा असं खूप इमोशनल झालेला. अगदी माझ्या गळ्यात पडून रडत होता आणि मला छान गिफ्ट पण दिलं त्याने. तर मी त्याला एकच म्हणत होते, एवढं सगळं करायची गरज नाही बाबू, फक्त मम्माला त्रास नको देऊ तरी खूप झालं माझ्यासाठी. आणि त्यानंतर कुणालने आणि मी म्हणजे आमचा प्रिन्सने आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केला. असं आमचा मदर्स डे खूप छान सेलिब्रेशन केलं प्रतीक्षा आणि नेहाने. थँक्यू सो मच प्रतीक्षा आणि नेहा. ह्या दोन व्यक्ती आहेत ना, ही थोडी मजा. खरं सांगू, हे ना माझ्या मम्मीचा नावकरी आहे असं सगळे म्हणतात, म्हणून ह्याला पण केक कट करायला बसवलंय. आणि ही तर माझी दीदी आणि ही माझे आहो. तर चला सगळे केक कट करा. सुंदर असा केक माझ्या MOM म्हणजेच मॉमचा छान असा केक माझ्या ह्या दोन व्यक्तीसाठी आणलाय. हॅपी मदर डे. क्लॅपिंग. हो थँक्यू. बघा किती गोड त्याच्या तोंडात आलं. थँक्यू. थांबा तुम्ही नका खाऊ, थांबा. हा असू दे बरोबर आहे.